चला आजच्या दिवसाचा अंतिमचा सामना क्वालिफायचा राऊंड आहे हा. तन्मय आणि मुनाफ ही जोडी पाहायला भेटते. ओव्हर आमच्यापर्यंत कन्फर्म करा. 6 ओव्हर 6 ओव्हर मॅच. पहिला बॉल पहिला चेंडूवरती यावेळेस पॉइंटला बॉल निघाला आणि आता निघालाय तर डायरेक्ट निघालाय. चेंडू सीमा पार. षटकार. वेगवान बॉल यावेळेस थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा तो प्रयत्न होता आणि तिथे यावेळेस एक चांगल्या चेंडूची हाताळणी. पहिला षटकार त्यानंतर डॉट बॉल आलाय. बॉल चेक करण्यासाठी पंचांनी सांगितलंय. पाहूयात. चला व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. मागे चाललाय बॉल आणि तिथे यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. अकरा धावा आता धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 3 बॉलचा खेळ झाला. 11 धावा. हलक्या हातानं अगदी ग्लान्स करण्याचा तो प्रयत्न होता परंतु तिथं इतका वेग राहिलाय की आपण का खेळणं सोपं राहिलेलं नाहीत. त्यामुळे आला अजून एक डॉट बॉल. चांगली कामगिरी सतत तुषारकडनं. चौकार षटकार आलेत परंतु काही डॉट बॉल ही आलेत. यावेळेस आता हा नो बॉल बाउंस जास्तचा मिळालाय. नो बॉलचा इशारा आलाय. आता धावा झालेला आहे. धाव फलकामध्ये टोटल 12. ओ चांगला फटका आहे. इनसाइड आउटला खेळलाय. थ्रू दी कव्हर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट वरती. फ्री माइंड स्ट्रोक. षटकार. हा षटकार आणि आता धावा झाल्या. धाव फलकामध्ये 18. आता क्रॉस बॅटेडनं यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. चेंडू सीमा पार. हा लगातारचा दुसरा षटकार. पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये पावसाच्या सरीमध्ये हा धुवाधार बॅटिंग. चला 24 झाल्यात आणि आता ते पारितोषिक इथे वितरण होत आहेत जे दीपक यांनी षटकार मारले होते. चला ते पारितोषिक आता वितरण होतंय.
चला हे पारितोषिक वितरण केलं जात आहेत. चला व्हाईट बॉलने त्याच्यामध्ये 1 पाऊंडची ही ग्वाही मिळाली आहे गोलंदाजाला. धावा झाल्यात 25. चांगला गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला भेटते. पूर्णपणे बाउन्सर मुनाफच्या विरोधामध्ये. 6 ओव्हर मॅच आहे त्यामुळे थोडासा वेळही घ्यावा लागेल कारण 6 ओव्हर मॅच संयमाचाही खेळ आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये लगातार बाउन्सर येत आहेत. विकेट ओले आहे मग अशा बाउन्सर तिखट मारा सध्या तरी राहीलच मैदानाच्या आतमध्ये आणि तोच प्रयत्न आहे गोलंदाजाचा. लगातार 2 डॉट बॉल. आई बॉल थोडासा पुढे केला यावेळेस देखील सबमरीन राहिलाय. खालोखाल राहिलेला बॉल पुन्हा एकदा अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी. गेल्याच मॅच मध्ये हाफ सेंचुरी आली आहे मुनाफ शेखच्या बॅट मधनं परंतु या मॅच मध्ये स्ट्रगल चालू आहे आणि आता 4था डॉट बॉल. दोघे खेळाडूंच्या माध्यमातून हाफ सेंचुरी आल्यात परंतु यावेळेस तितकासा कॉन्फिडन्स दिसलेला नाही. आणि आता हा लगातारचा 5वा डॉट बॉल आहे लगातारचा. पहिला व्हाईट बॉल होता आणि मग त्यानंतर काय अफलातून गोलंदाजी राहिलाय. पहिल्या ओव्हरला 24 आलात. इथे ओव्हरची समाप्ती असं कळवतायत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने सध्या तरी रेव्हची मागणी केलेली आहे. मंगेश भाऊ आपण या लवकर. अंतिमचा बॉल चेक करायचा आहे त्यामुळे थर्ड पंच. चला मंगेश भाऊ लवकर या. मंगेश भाऊ चला लवकर या. मंगेश भाऊ उबाळे. चला क्वालिफायचा राऊंड आहे. मंगेश भाऊ या लवकर. अंतिमचा तो बॉल आहे आणि तो बॉल आता सध्या तरी इथून चेक केला जाणार आहे. चला मग हा तर नो बॉल आहे असं कळवलंय कारण ऑलरेडी 1 दिलं होतं 1 बाउन्सची. त्यामुळे हा नो बॉल आहे असं कळवलं जाते. पहिल्याच बॉल वरती तो 1 दिलेलं होतं लक्षात घ्या. त्यामुळे हा नो बॉल मग आता घोषित केला जातोय. डोक्याच्या वरन बॉल हा आपल्याला पाहायला भेटला असं पंचांनी थर्ड पंचांनी कळवलंय.
26 26 स्कोर कार्ड. हाई नो बॉल आहे. लगातार बाउन्सर येत आहेत. फ्री हिटचा बॉल आहे आणि सध्या तरी पाहायला गेलं तर लगातार 5 डॉट बॉल आले होते. उर्वरित ज्या 3 धावा आल्या त्या एक्साच्याच आहेत या ओव्हरमध्ये, त्यामुळे बॅटने धावा काढावा लागतील. आता यावेळेस पॉइंटला बॉल हवेत खेळला आणि आता गॅपमध्ये हा चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार आलाय तो महत्वाचा चौकार आणि चौकाराने धावा झाल्या धाव फलकावरती. टोटल 31 धावा धाव फलकावरती आहेत. 6 ओव्हरचा मॅच आहे त्यामुळे महत्वाची बॅटिंग करावी लागणार आहे. काही काळ संघर्षाचा होता मुनाफ शेखचा, परंतु आता त्याच्याही बॅटमधून चौकार आला. 22 वरती तन्मय भांगरे खेळतोय. आजच्या दिवसामध्ये इंडिव्हिज्युअल सगळ्यात जास्तीच्या धावा त्याच्या नावावरती राहिल्यात. एका मॅचला 64, दुसऱ्या मॅचला 40 आणि आता या मॅच मध्ये 22 वरती खेळतोय. आणि एका मॅच मध्ये थोडंसं सस्त्यामध्ये जरूर बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये जो जिता वही सिकंदर जे म्हटलं जातं ते घडणार आहे. कारण इथे या मॅच मध्ये तुम्ही जिंकाल तर पारितोषिक लागू होईल आणि पहिला मान तो मिळेल. ओ आमचे सन्माननीय दीपक भाऊ आता रजा घेत आहेत. पारितोषिक त्यांना मिळालंय, मग आता त्यानंतर घरचा रस्ता त्यांनी पकडलाय. ते षटकार हो क्रॉस बॅटेड न लपेटा स्ट्रोक खेचून मारला आणि आता हा फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांनी कळवल्या 4 धावा. चांगला स्ट्रोक खेळलाय. एक वेगळा स्ट्रोक पाहायला भेटला आपल्याला. हाई क्रॉस बॅटेड न हाई चाललाय तिकडेच. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला लगातारचा हा दुसरा चौकार. चांगले स्ट्रोक खेळलेत. या मॅच मध्ये प्लॅनिंग मध्ये भरपूर चेंजेस राहिलेले आहेत. गोलंदाजीमध्ये अमित ॲज अ स्ट्रायकर बॉलर होता, सध्या तरी त्याला थोडंसं लेट गोलंदाजी मार्क वरती आणलंय. पाहूयात यावेळेस काय घडेल. मागे निघाला आणि हाही आता बॉल नाही थांबणार. इथेही नशिबाची साथ मिळते आणि आता हा तिसरा चौकार आलाय. चौकारानं धावा धाव फलकावरती आता टोटल पाहायला भेटतात आपल्याला 43 विदाउट लॉर्ड्स. उंबरमाळी शिरोळ संघ आणि आता यावेळेस पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल ब्युटिफुल स्ट्रोक षटकार. जसा तन्मय भांगरे स्ट्रायकर एंडला जातो तसं मात्र धावाही खोऱ्यानं येत आहेत. 11 बॉलमध्ये 36 वरती खेळतोय. धावा झाल्यात 49. 49 स्कोर कार्ड. उंबरमाळी शिरोळ संघ 2.4चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. खूपच चांगली धुवाधार इनिंग या धुवाधार पावसामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तन्मय भांगरेची टायमिंगचा मिलाप भरपूर चांगला आहे आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस खूप करतोय हा खेळाडूंनी, त्यामुळे तो इफेक्ट पडतो इनिंग मध्ये. चांगला खेळतोय आज. ओव्हरऑल अख्खा दिवस गाजवलाय. आता घडलंय काय पाहूयात. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा क्लास इथे झळकतोय आणि हाही बॉल निघालाय. चेंडू सीमा पार आलाय. हा चौकार की षटकार. या चौकार. 4 धावा चौकार आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 53. 5 बॉलचा खेळ झालाय. हो आली विकेट. प्ले डाऊन झालाय असं दिसतंय आणि फायनली ती महत्वाची विकेट आली आहे.
फलंदाज इथे बाद झाला आणि आता 3 ओव्हरच्या खेळानंतर धावफलक 53 झालेला आहे. चांगली इनिंग, 13 बॉलला 40 धावसंख्येची धुवाधार इनिंग खेळल्याने पहा तो खेळाडू कसा बाद झालाय. टॅप करण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती, बॅटच्या टो एंडला लागला आणि बरोबर पडल्यानंतर स्टिक वरती जाऊन आदळलाय, प्लेट ऑन झालाय आणि आली ती विकेट. चला 53 झाला, 3 ओव्हर 53, लावा फिल्डिंग. बॉल मागे चाललाय, डीप थर्ड सध्या तरी आहे डीप मध्ये आणि तिथे तो बॉल अडवलाय त्यानं. तुषारनं तोपर्यंत आलेले इथे या बॉलवरती सिंगल. सँडीला आता या मॅच मध्ये थोडंसं लवकर प्रमोट केलेलं आहे, पाहूयात फायदा किती होईल. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडंसं चेंजेस पाहायला भेटते उंबरमाळी शिरोळ टीम कडनं. हो, भरपूर वेळा असं घडतं ना की 2 गाव 1, मग भरपूर बदलाव प्रत्येक मॅच मध्ये होत असतात, कारण तुमच्याकडे खेळाडू जास्तचे असतात आणि प्रत्येकाकडनं अपेक्षा जास्तीची असते, त्यामुळे हे चेंजेस होत आहेत. इथे आलाय सँडीच्या विरोधामध्ये अजून एक चांगला बॉल. पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे या इनिंगला, त्यामुळे त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे. गणेशचा आतापर्यंत हे षटक हेही चांगलं राहिलेलं आहे. ऑलरेडी एक त्याने षटक हाताळलंय, तिथेही ती चांगली कामगिरी राहिली आणि आता याही ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत अचूक लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजीचा भेदक मारा दिसलाय. हो, स्पिल त्याचा आतापर्यंत चांगला राहिलाय. 8 बॉल हाताळलेत आणि त्याने 28 धावा खर्च केल्यात. 54ला 1 अशी परिस्थिती आहे उंबरमाळी शिरोळ टीमची. आजच्या दिवसाचा हा 6वा मॅच आणि क्वालिफायचा राऊंड आहे. बिग बॅश फॉर्मॅट आपण पाहिलं. हो, अजून एक बाउन्सर आणि याही वेळेस तो सक्सेसफुल होतोय. लगातार आता 3 बाउन्सर हाताळले गेले त्यांनी, त्याच्यामध्ये 3ही वेळेमध्ये आपण पाहत आहोत चांगली लेंथ लाईन ठेवली आहे. आता हा दूरवर्ण खेचलाय, बॉल उंच गेलाय. मेजर किशोर सध्या तरी जज करताय, जजमेंट चांगला आहे, झटका मिळालाय. 54ला दुसरी विकेट, फलंदाज बाद होतोय. फायदा झालेला नाहीत लवकर प्रमोट करून आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत सँडीला परतावं लागलंय. 3 डॉट बॉल, त्यानंतर विकेट घेतली आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत गणेशचा हा स्पेल ओव्हरऑल खूपच चांगला राहिलेला आहे. पहा झेल मेजर किशोर पटोले यांचा खूपच चांगला जजमेंट, तितकासा अनुभव या क्रिकेटचा आणि त्याच्यामध्ये रबर बॉल क्रिकेट हा अनुभवाचाच खेळ आहे, कारण इथे नेहमीच आपण पाहत आहोत हा रबर बॉल क्रिकेट थोडंसं टफ क्रिकेट आहे. जो लेदर बॉल क्रिकेट खेळतो त्याच्यासाठी खूप सोपं आहे, परंतु टेनिस बॉल जे खेळणारे आहेत त्यांच्यासाठी मिलन जुळवणं इतकंही सोपं नाहीत. 54ला 2 अशी परिस्थिती आहे आणि सध्या तरी अजय आता हा नवीन खेळाडू तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. ओव्हरचा अंतिम बॉल बाकी राहिलाय. दोन्ही ओव्हर आतापर्यंत जे गणेशचे राहिले ते खूपच चांगले आणि फायदेशीर राहिलेले आहेत. श्री अंबरची टीमला 8च धावा खर्च केल्यात त्यानं, त्यामुळे ओव्हरऑल आपण पाहिलं तर श्री अंबरची टीमसाठी तो एक फायदेशीर गोलंदाज राहिलाय.
आणि आता अंतिमचा बॉल पाहूयात. 2 ओव्हर येणं बाकी आहेत. 6 ओव्हरचा मॅच आहे. चांगली इनिंग तन्मय भांगरेनं साकार केली, परंतु जर शेवटपर्यंत राहिला असता तर कदाचित अजून एक हाफ सेंचुरी आली असती आणि त्याच्यामध्ये धावसंख्येची खूप वाढ झाली असती, परंतु तसं न होता कमबॅक झालं या मॅच मध्ये. हलक्या त्याने खेळायला गेला, परंतु इथेही तितकं टायमिंगचा मिलाप झालेला नाही. अजून एक आपण पाहत आहोत चांगला तिखट मारा, बाउन्सर बीट केल्याने खूपच चांगला स्पेल. 2 ओव्हर 8 धावा 1 विकेट अशा या कामगिरीबद्दल कौतुक आहे गणेश. 54ला 2 अशी परिस्थिती आणि ओव्हर समाप्त झाल्या 4. क्रॉस बॅटेडने खेळलाय. आता हा फटका चांगला आहे. या भर पावसामध्ये हा षटकाराचा तडाखा दिलाय. यस सिक्सर. अंतिमच्या षटकामध्ये सॉरी 5व्या षटकामध्ये नितीन आणि नितीनचंही भव्य स्वागत झालं या षटकारानं. हो लगातारचा हा दुसरा उंचच उंच आणि चालला लांबच लांब ठोकलाय हा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. बॅटची कडा, बॅटचे लिडिंग एज आणि त्यानंतर बॉल मागे निघालाय. पाहूयात सिंगल आली आहे. 2 षटकार मारल्यानंतर सिंगल ही येते. धाव आता धावफलकावरती 67 67 ला स्कोर कार्ड. दूरवरनं खेचलं या बॉलला, हवेत खेळलाय. पाहूया झेल होईल का. आणि सध्या तरी यस खूप चांगला झेल अमितनं पकडलाय. नाही आता फलंदाज होतोय बाद. ला यावेळेस आलेली आहे अजून एक विकेट. ओपो पिच होता. हाई बॉल काऊ कॉर्नरला फिल्डर सध्या तरी आहे, परंतु तिथे चेस करावा लागेल हा बॉल. आणि आता बॉल निघालाय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन, चेंडू सीमा पार आला. दणदणीत खणखणीत चौकार. 5 ओव्हरला 71 झाल्यात. 5 ओव्हर 71 धावा.
बॉल हवेत खेळला आणि त्याच्यामध्ये फिल्डरसाठी चेंडू चेस करणं कठीण आणि आता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोक्यावरती चौका आणि चौक्यानंतर धाव फलक आता 75. 75 धावा. याही वेळेस फ्लॅट चाललाय आणि पॅरल देखील चाललाय. गॅप मध्ये निघालाय चेंडू सीमा पार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. चला बॉल चेक करण्यासाठी सांगितलंय. बॉल आता चेक केला जाईल. फेर बॉलचा इशारा आलाय तडपणसांकडनं. दोन लगातारचे चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल पाहायला भेटलाय. समोर खेळलाय फ्लॅट चाललाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे फायदा होणार नाही. ते एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. पुन्हा आलाय चौकार. समोर खेळलाय पिकअप स्ट्रोक होता आणि लॉंग ऑफला टार्गेट केलंय. बरोबर तिथे गॅप मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक दूरवर होता. एका टप्प्यानंतर गेलाय चौकार. 83 धावा झाल्यात आता. 83 ला 3 अशी सिच्युएशन आहे उंबरमाळी शिरोळ टीमची. हाही फटका चांगला आहे. क्रॅकिंग स्ट्रोक इथे एकसा कव्हरला. षटकारांची आतिषबाजी रबर बॉल मध्ये होते परंतु चौकारांची होऊ शकते हे सांगितलंय. ओव्हरला 4 चौकार आलेत. लास्ट बॉल बाकी आहे. 87 87 ला स्कोर कार्ड आणि आता लास्ट बॉल बाकी आहे. याच टीमनं आज 105 धावा काढलेल्या होत्या. अंतिमचा बॉल प्ले डाऊन होतोय. बॅटची कडा आणि तिथे स्टिक वरती जाऊन आदळलाय. आले विकेट. 87 88 चं टार्गेट. गेल्या मॅच मध्ये 77 या मॅच मध्ये 88.
चला पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचंच. आमचे सन्माननीय नितीनदादा शेलार यांचं आगमन झालेलं आहे या किरण स्मृती चषकामध्ये. आपलंही स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये का होईनात परंतु आलेत, हे महत्त्वाचं आहे. आज थोडेसे लेट आलेले आहेत परंतु उद्यापासून लवकर हजेरी लागेल, कारण त्यांची मेहनत खूप असते कोणतीही स्पर्धा या मैदानावरती असल्यानंतर. आपलंही स्वागत आहे. चला जाऊयात. गणेश आणि मेजर किशोर सध्या तरी आता ओपनिंग साठी पाहायला भेटतायत. पहिलाच बॉल यावेळेस पाहायला गेलं तर बरोबर तो बाउन्सरचा मारा केला आणि सध्या तरी आता बॉल चेक करण्यासाठी सांगितलंय पंचांनी. बरोबर बॉल पाहिला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. बरोबर तो डोक्याच्या वरनं फ्लाय झाला असं थर्ड पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत आणि त्यामुळे इथे हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. पहिला बाउन्सर फसला असंही म्हणायला हरकत नाहीत. थोडासा समोर केला होता, हा बॉल मागे चाललाय, खाली क्षेत्र आहे, निघेल बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेगला बीट करतोय आणि आता चेंडू सीमा पार, चौकार. अठ्ठ्याऐंशी धावसंख्येचा पाठलाग आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत 5 धावा आता एकाच बॉलला झाल्यात. 6 ओव्हर मॅच. क्रॉस बॅटेडने खेळलाय, लॉफ्टेड हिट आहे आणि आता मिड विकेटला चेंडू सीमा पार. गणेश सहा ब्रँडेड षटकार. इथे चांगल्या बॉलची हाताळणी आणि त्याच्यामध्ये बॉल विकेट किपरने हे अडवला, हे महत्वाचं असतं. अन्यथा मेहनत पाणी फिरलं जातं मग त्या मेहनतीवरती, त्यामुळे विकेट किपरची जबाबदारी खूप मोठी आहे. भन्नाट वेगाने बॉल जात आहेत, ते कॅरी करणं गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय, 11ला धाव फलक. हाही चांगला बॉलची हाताळणी, सध्या तरी हॅमट करण्याचा तो प्रयत्न फिल्डर आहेत. अडवलाय बॉल योगेशनं, बॉल फेकी होईल तोपर्यंत सिंगल आले आहे. आता टोटल धावा झाल्यात 12 धावा धाव फलकावरती. 12 वरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचले. चांगली लयबद्धता साधली आहे बॅटिंग मध्ये गणेशनं आणि आता मेजर किशोर स्ट्रायकर एंडला. दोन्ही लेफ्टी बॅटर आहेत त्यामुळे एक दबाव बनवण्याचा प्रयत्न गोलंदाजांवरती राहील. पाहूयात कशा पद्धतीने फेस करेल गोलंदाज तन्मय. धावा झाल्यात 12. 88चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक आहे, लेट कट खेळलाय आणि आता हा बॉल बाउंड्री लाईन कडे चाललाय लखन साबळेकडे आणि सध्या तरी हा बॉल सीमा पार, चौकार. 16 झाल्यात. स्क्वेअर कट आणि लेट कट खूप चांगले खेळतायत, हे आजच्या दिवसामध्ये चित्र दिसलंय. त्याच्यामध्ये पुलचे काही फटके खूप चांगले राहिलेत मेजर किशोर यांचे. पाहूयात आता अंतिम बॉल. आणि आता हा पहा, पुल केलाय. हा तर खूपच पॉवरफुल आहे, डिलाइटफुल आहे आणि ब्युटिफुल आहे हा स्ट्रोक. षटकार. ओव्हरला धावा आल्यात आता 22. दोन्ही बाजूला आता काउंटर अटॅक चालू झालाय. खटखट्याक फलंदाजी आणि आता तोडफोड फलंदाजी चालू राहिली आहे. ओव्हरला 22. आजच्या दिवसाचा हा क्वालिफायचा राऊंड आहे. दोनगाव एक संघामध्ये या दोन टीम आहेत. एका बाजूला अशी अंबर्जी आणि दुसऱ्या बाजूला उंबरमाळी शिरूळ, अशी ही लढत आपण पाहत आहोत. 22 झाल्यात पहिल्याच ओव्हरला. अजयचा हा चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. पाहूयात फिल्डर आहे तिथे, अडवण्याचा प्रयत्न होईल, मिसफिल्ड आणि त्यानंतर बॉलला उचललाय. बॉल फेकी होईल तोपर्यंत 2 धावा. प्रत्येक बॉलला धाव काढली आहे, हे महत्वाचं असेल.
नो डाऊट या मॅच मध्ये टार्गेट खूप चांगला आहे. 88 म्हटलं तर खूप चांगलं टार्गेट आहे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. परंतु सध्या तरी मी म्हणेन पार्ट जड आहे पहिल्या ओव्हरसाठी शेई अंबरच्या टीमचं, कारण विदाऊट लॉस 22 धावा आल्या होत्या आणि आता आल्यात 2 धावा, धावफलक 24. हा बॉल यावेळेस चांगला हाताळला गेलाय. बाउन्सची वाट पाहत होता कदाचित फलंदाज, परंतु तिथे खालोखाल बॉल राहिलाय त्यामुळे कनेक्शन कोणतंही नव्हतं. खेचून मारण्याचा प्रयत्न तिथे होता, थोडस आडवा बाटने खेळायचं होतं त्यामुळे हे कनेक्शन राहिलेलं नाही. डॉट बॉल येतोय. त्याच लाईन वरती करण्याचा प्रयत्न, परंतु हा क्रॅकिंग स्ट्रोक आहे. दणदणीत चाललाय बॉल, चेंडू सीमा पार आला हा चौकार. चौकार आणि धावफलक आता 28. 28 ऑन बोर्ड. 28 ला स्कोर कार्ड. 3 ला 6 धावा याही ओव्हरला खर्च झालेल्या आहेत. पिछोता इथे सेफ झोन मध्ये खेळलाय. पाहूयात आता मिळतील का इथे धावा. क्षेत्ररक्षक येईपर्यंत तिथे एक मिळाली आहे आणि आता हो चांगला थ्रो, बॉल अडवलाय आणि तोपर्यंत सिंगलच आली आहे. सिंगलनं धावा 29 धावा झाल्या. 4 बॉलचा तो खेळ झालाय. 7 धावा याही ओव्हरला आल्या 4 बॉल मध्ये. परंतु आतापर्यंत कौतुक आहे अजयचं, कारण पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझन नुसार ही ओव्हर चांगली राहिली आहे उंबरमाळी शिरोळ टीमसाठी. 29 वरती स्कोर कार्ड विदाउट लॉस. शेई अंबरची टीम समोर खेळलाय आणि हा खूपच चांगला स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा पार, आलाय षटकार. लॉंग ऑफ लॉंगॉनला जर षटकार आले का मग ती पाहण्याजोग असतात आणि ते वाखडण्याजोगी असतात. तशा पद्धतीचा हा स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाठवला गेला. खूपच चांगला स्ट्रोक राहिलाय. क्लास झळकला या फटक्यामध्ये आणि आता धावा झाल्यात 35. हाही चांगला स्ट्रोक आहे. इथेही पाहूयात फिल्डर आहेत परंतु तिथे फायदा होणार नाहीत. गॅप शॉट सिलेक्शन 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती मोठी दरी. मिळाली 4 धावसंख्येची मंजुरी आणि 4 ना आता धावा झाल्या. धाव फलकापती टोटल 2 ओव्हरला 39 ला हे धाव फलक. चोवीस ला आता 49 हवे आहेत. हो मग आता रिक्वायर रन रेट कमी केलाय. मुनाफ शेख तिसऱ्या ओव्हर मध्ये आला आणि पहिला चेंडू बरोबर पायावरतीच तो टाकलाय. डॉट बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेस आपण पाहत आहोत पुन्हा तो स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न गणेशचा होता. सिंगल येईल. 40 झाला आता धावा. पावसाची बरसात पुन्हा एकदा आता चालू होते असं दिसतंय. यावेळेस इम्प्रोवाइज थोडासा फोर्स करण्याचा प्रयत्न झालाय परंतु तिथे रनिंग बिटवीन द विकेट स्लो आहे. फास्ट धावला योगेश. सिंगल मिळते. 41 ला स्कोर कार्ड आता आहे. 21 ला 47 हवे आहेत. यावेळेस ताकदीचा मारा, ताकदीचा वापर आणि आता बॉल करतोय हा हवाई सफर. षटकार.
विकेट खूप मॅटर करणार आहेत या मॅच मध्ये. आतापर्यंत एकही विकेट आलेली नाहीत, परंतु खूपच चांगली धुवाधार इनिंग राहिली आहे दोन्ही फलंदाजांकडनं. 47 ला आता स्कोर कार्ड. दूरवरनं खेचलाय, हाही फटका चांगला आहे, लॉंग ऑफ सेट आहे. साई धावतोय, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. धावा झाल्यात आता 48. 40 हवा आहेत. चांगल्याच धावा आल्यात, खूपच चांगली बॅटिंग राहिली आहे. आली विकेट, विकेट आली आणि आता फलंदाज बाद झालाय. बोल्ड आउट, बोल्ड होतोय किशोर परटुले आणि सध्या तरी 21 धावसंख्येची इनिंग, शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळून परतलाय. 48 ला पहिली विकेट आली आहे. 3 ओव्हर समाप्त. 3 ओव्हरला 48 झाल्यात, 3 ओव्हरला 40 आता करायचे आहेत. तीन ओव्हरला 48 धावा झाल्यात. त्यांनी आता 18 बॉलला इथून 40 धावसंख्येची गरज आहे. काहीसे चेंजेस इथे गोलंदाजीमध्ये करण्याचे संभावना दिसते, पाहूयात. चला, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सेट करा. तन्मय पुन्हा एकदा येतोय असं दिसतंय. मयूरचा थोडासा विचार केला जात होता या ओव्हरसाठी, परंतु तन्मयकडेच बॉल सोपवलाय. 18 बॉल 40. फुल अँड पॉवरफुल, हाही फटका सक्सेसफुल होत असताना पाहायला भेटतोय. षटकार. चोपन्न आता धावा झालेल्या आहेत. 13 बॉल 32 वरती खेळतोय, म्हणजे खूप मोठी इनिंग आतापर्यंत साकार केली आहे इथे गणेश या खेळाडूनं. हा बाउन्सर यावेळेस आता उंच गेलाय. कॅचिटचा कॉल आहे. विकेटची संधी आहे का? आणि आता यश पकडलाय झेल सँडी डोळसना आणि आता इथे विकेट. फलंदाज बाद झालाय. विकेट मिळाली आहे गणेशची. 32 धावसंख्येची इनिंग खेळून 54 ला दुसरी विकेट. बाहेर ठेवला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा लॉफ्टेड स्क्वेअर कट होता आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आणि तो खूप चांगला झेल पकडला. आणि त्यानंतर ॲग्रेशन पहा, सेलिब्रेशन पहा. तिथे माहित आहे सँडीला की चांगला झेल पकडला आणि महत्वाचा गडी टिपला, हे महत्वाचं. चला, आता नवीन खेळाडू पराग येतोय. 54 ला 2 अशी परिस्थिती आता श्रेय अंबरच्या टीमची. उर्वरित मॅचचं गणित 16 बॉल मध्ये करायचंय. 34, 16 बॉलला 34 धावा. नो डाऊट आतापर्यंत चांगलाच धावा आल्यात, परंतु मी म्हणालो होतो ना की विकेट मॅटर करतायत. विकेट घेतल्यानंतर थोडस इनिंग मध्ये तालमेल हुकतो आणि त्या पद्धतीने होईल का पाहूयात की दुसऱ्या बाजूला लयबद्धता साधली जाईल. 16 ला 34 करायचे आहेत. दोघेही लेफ्टी बॅटर आता आउट झालेत. आता दोघेही राईटी बॅटर आहेत. बाउन्सरने स्वागत केले फलंदाजाचं, सही म्हणायला हरकत नाहीत. खूपच चांगला बाउन्स या चेंडूला मिळाला आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत सरप्राईज झालाय खेळाडू. डॉट बॉल येतोय. 15 ला आता 34 करायचे. 34 ला 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 34
थोडासा लेट फटका खेळला मागे फिल्डर, परंतु फायदा होणार नाही. चेंडू सीमा पार आला, दणदणीत खणखणीत चौकार. 14 बॉलला तर 30. अप्पर कट करण्याचा हा प्रयत्न यशस्वी झालाय, तिथे चौकार वसूल झालाय. हा तोच प्रयत्न होता पुन्हा एकदा, परंतु इथे कनेक्शन नाहीत. आलाय अजून एक निर्धाव चेंडू. 13ला आता 30 करायचे आहेत. हो हुक केलंय आणि आता तिकडे खाली क्षेत्र आहे, नो चान्स. चेंडू सीमारेषा बाहेर आणि आता पंचांनी कळवलं यस इट इज मॅक्झिमम. 6 धावाने आला हा षटकार. षटकाराने आता दबाव कमी झालाय. 12 बॉलला करायचे 24. थोडासा दबाव वाढला होता, परंतु या षटकाराने दबाव कमी होतोय. हुकचा फटका, धावा बुक केल्यात 6 आणि आता 6 धाव संख्येनं 64 झाल्यात. 12 बॉल 24 करायचे आहेत. चला 12ला 24 आणि त्याच्यामध्ये आता पावसाची बरसात, पाऊस आता वाढलाय, त्यामुळे आता खरी कसोटी फलंदाजांची ही आहे. इथून हॅमट करण्याचा प्रयत्न झालाय. कॅचिंगचा कॉल आहे, फिल्डर आहे तिथे, जज करण्याचा प्रयत्न करतो. झेल निसटलाय, झेल सुटलाय आणि मग आता मौका भी दिया और ये चौका भी दिया. अकरा बॉलला आता 20 करायचे आहेत. हो आणि आता याही वेळेस हाई स्लाइस केला आणि आता ह्या बॉलला पाठवलंय कव्हर स्वीपर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जयेश बॅटमधनं भर पावसामध्ये काय अफलातून स्ट्रोक राहिलेत, खूपच चांगले देखणे स्ट्रोक. पहा हा क्रिकेटचा क्लास झळकतोय. स्क्वेअर कट साठी तयार होता आणि त्याच्यात लॉफ्टेड स्क्वेअर कट आलाय. हा चांगला स्ट्रोक. षटकार आला 74. 10 बॉलला 14 पाहिजेत. क्वालिफायचा राऊंड पाहता होता पण आजच्या दिवसाचा. 2 गाव 1 संघामध्ये. आता हा बॉल खालोखाल राहिलाय, मागे निघालाय. विकेट किपरनं सोडले बॉलला. सिंगल इथेही काढले आहे. 75 गाठली आहे आणि आता 9 बॉलला 13 पाहिजेत. हो गुड स्ट्रोक. इथे टायमिंगचा मिलाप पाहायला भेटला या फटक्यामध्ये, परंतु फिल्डर आहेत 2चा कॉल आणि तिथे बॉल आता फेकला गेलाय. तोपर्यंत 2 धावा. 8 बॉल 11. आठ बॉलला 11 पाहिजेत. पाहूयात. याचमुळे तर तुम्हाला प्लेअर ऑफ द मॅच साठी आम्ही कॅप दिल्यात. हो हे त्याचं रिझन आहे. ते कदाचित तुम्हाला अशाच वेळेला ते समजेल त्याचं ते रिझन. आणि आता हा बॉल चांगला आहे. कारण रबर बॉल क्रिकेट तुम्ही खेळतायत, पाऊस जास्त आल्यानंतर त्याची ती गरज असते. आणि याच अनुषंगानं प्लेअर ऑफ द मॅचला बरोबर एक आकर्षित कॅप ठेवली आहे या स्पर्धेमध्ये.
फायदा त्याचा घ्यावा लागणार आहे आणि सध्या तरी जयेशनं फायदा त्याचा घेतलाय. राहिला आता मॅच मध्ये 7 बॉलला 11 करायचे आहेत. 77 ऑन बोर्ड. हा व्हाईट बॉल पंचांनी कळवला. एक्साची मदत मिळेल. 7 बॉलला आता 10 करायचे आहेत. ओ बॉल तर उंचच चाललाय. झेल होईल का पाहूयात. आणि आता हा बॉल यावेळेस मात्र निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आहेत. चला मॅच चालू करा. 4 धावा आहेत हा इशारा कळवलाय. त्यानंतर हा बॉल एका टप्प्यानंतर गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6ला 6 पाहिजेत. 82 झाल्यात. सहा बॉलला 6 पाहिजेत. पहिलाच बॉल वरती चांगला स्ट्रोक खेळला आणि तिथे आता फिल्डर आहेत. बॉलला अडवलंय त्यामुळे धावून पळून धावा काढावा लागतील. 2 आल्या तसं दिसतंय. पाच बॉल मध्ये आता 4ची गरज. बॅटची कडा आणि आता मागे चाललाय फिल्डर आहे तन्मय. पाहुयात. बॉलनं हुलकावणी दिली आणि सामना जिंकला. अभिनंदन श्री अंबरजी सिंग. आजच्या दिवसामध्ये हा दिवस त्यांच्या नावावरती राहतोय. अभिनंदन. 88 धावा चेस करून आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेली टीम आणि स्पर्धेमध्ये पहिली टीम क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे खूप खूप आपलं अभिनंदन. हार्डलक टफलक या मॅच साठी उंबरमाळी शिरोळ संघ. जाऊयात मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅचचा हिरो चला मॅच समोर आपल्या स्क्रीन वरती. परागनं 16 धावा काढल्या 7 बॉल मध्ये. जयेशनं 16 धावा काढल्या 5 बॉल मध्ये. 6 बॉल मध्ये 21 धावा किशोर यांनी काढल्या. परंतु 14 बॉल 32 धाव संख्येची दुवादारी इनिंग दाखवली. तो गणेश ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला वेल डन गणेश. आपलं खूप खूप अभिनंदन आहे. त्याच्यामध्ये 2 ओव्हर त्याने हाताळल्या. 8च धावा खर्च केल्या आणि 1 विकेटही त्याच्या नावावरती आहे. त्यामुळे तो गणेश ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अंतिमचा अवॉर्ड